नमस्कार. आज आपण पाहणार आहोत डी फार्मसीच्या फर्स्ट इयरमधील सब्जेक्टमध्ये नेमकं काय शिकायला मिळतं. तर पहिला सब्जेक्ट आहे फार्मास्युटिक्स. या सब्जेक्टमध्ये मेडिसिन कसे बनवतात याबद्दल माहिती आहे, जसे की टॅब्लेट, कॅप्सूल, सिरप कसे बनवायचे, त्यांचे फॉर्म्युलेशन म्हणजे औषध बनवण्याची पद्धत तरी काय आहे. थोडक्यात म्हणजे काय तर मेडिसिन बनवण्याची कला म्हणजे फार्मास्युटिक्स. सेकंड सब्जेक्ट आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्री. हा सब्जेक्ट ड्रगच्या केमिकल स्ट्रक्चर आणि रिॲक्शनबद्दल आहे. ड्रगच्या केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या आहेत आणि त्यांची स्टॅबिलिटी वगैरे सर्व येथे आपल्याला शिकायला मिळतं. तिसरा सब्जेक्ट आहे फार्माकॉग्नसी. हा सब्जेक्ट ड्रगच्या नॅचरल सोर्सेसबद्दल आहे. निसर्गातून मिळणाऱ्या औषधाचा येथे अभ्यास करायला मिळतो. चौथा सब्जेक्ट आहे ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, यालाच HAP असेही म्हणतात. या सब्जेक्टमध्ये आपल्याला शरीराबद्दल माहिती मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल आपलं ब्रेन कसं काम करतं, हार्ट कसं काम करतं, म्हणजे त्यांचे सगळ्या आपल्या अवयवांचे फंक्शन्स यामध्ये आपल्याला शिकायला मिळतात. पाचवा सब्जेक्ट आहे सोशल फार्मसी. सोशल फार्मसी म्हणजे औषधं आणि समाज यांच्यातील थोडक्यात संबंध म्हणजे कसा, मेडिसिन लोकांपर्यंत पोहोचण्यापासून तर वापरापर्यंत फार्मसिस्टचा रोल इथे आपल्याला शिकायला मिळतो. आता आपण पाहणार आहोत सेकंड इयरचे सब्जेक्ट. सेकंड इयरच्या सब्जेक्टमध्ये पहिला सब्जेक्ट असा आहे फार्माकोलॉजी. या सब्जेक्टमध्ये आपल्याला ड्रग आपल्या शरीरावर कसे इफेक्ट करते हे समजून घ्यायला मिळते. म्हणजेच काय तर HAPचा म्हणजे ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीचा संबंध डायरेक्टली फार्माकोलॉजीमध्ये येतो. आपल्याला HAP चांगली शिकायला मिळली, समजली तर आपल्याला फार्माकोलॉजी समजायला खूपच सोपी जाते. याच्यामध्ये फक्त ड्रग आपल्या शरीरावर काय इफेक्ट करते ते शिकायला मिळते. सेकंड म्हणजे दुसरा सब्जेक्ट असा आहे कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंट. हा सब्जेक्ट मेडिकल स्टोअर आणि समाजाशी संबंधित आहे. शॉप कसं चालवायचं तिथपासून तर स्टॉक मॅनेजमेंट वगैरे सगळे इथे आपल्याला शिकायला मिळतं. तिसरा सब्जेक्ट बायोकेमिस्ट्री अँड क्लिनिकल पॅथॉलॉजी. यामध्ये काय शिकायला मिळतं तर ब्लड, युरिन यांचे रिपोर्ट पाहून आपल्याला डिसीज डायग्नोसिस कसा करायचा त्याच्या बेसिक आयडियाज आपल्याला इथे मिळून जातात. चौथा सब्जेक्ट आहे फार्माकोथेरॅप्युटिक्स. हा सब्जेक्ट डिसीजचा ट्रीटमेंटविषयी आहे. पहिले हा फार्माकोलॉजीचाच भाग होता, पण ER20 नुसार हा वेगळा सब्जेक्ट आहे. यात कोणत्या डिसीजला कोणते औषध चालते ते दिले आहे. पाचवा सब्जेक्ट आहे हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी. हा सब्जेक्ट पेशंट काउन्सिलिंग, ड्रग साईड इफेक्ट चेक करणं, ड्रग ॲडजस्टमेंट करणं याविषयी आहे. थोडक्यात म्हणजे काय तर हा सब्जेक्ट फार्मासिस्ट हा डॉक्टर आणि पेशंट यामध्ये ब्रिज म्हणून कसा काम करतो याबाबत आहे. लास्ट सब्जेक्ट आहे 6वा फार्मसी लॉ अँड इथिक्स. नावाप्रमाणेच यात आपल्याला फार्मसीचे कायदे आणि तत्त्व शिकायला मिळतात. या लेक्चरमध्ये एवढंच. पुढील लेक्चरमध्ये आपण 1 by 1 सब्जेक्टची माहिती पाहणार आहोत, तीही सोप्या भाषेत. त्यासाठी लर्न फार्मा विथ स्नेहल या चॅनलला सबस्क्राईब करा.